श्री गणपतराव सदाशिव पानगव्हाणे यांचा संघर्ष व कुटुंबाचा जीवन प्रवास। गावाच्या मातीतून उगवलेली अंकुराप्रमाणे काही माणसं स्वतःचं आयुष्य घडवत नाहीत, तर ते अनेकांच्या आयुष्याला दिशा देतात। गणपतराव सदाशिव पानगव्हाणे हे त्यातीलच एक दुर्मिळ व्यक्तिमत्व, ज्यांनी गरिबीतून, संघर्षातून, कष्टातून आणि जबाबदारीतून स्वतःच्या कुटुंबाचं जीवन समृद्ध केलं। त्यांच्या आयुष्यात त्यांची पत्नी मंगलाबाई यांची साथ म्हणजे धीर, त्याग आणि आधाराचा मजबूत स्तंभ आहे। गणपतराव यांचा जन्म 1 जून 1954 मध्ये झाला। त्यांच्या परिवारात 5 भाऊंपैकी 2 भाऊ आता हयात नाहीत आणि 2 बहिणीपैकी 1 हयात नाहीत। गणपतराव व मंगलाबाई यांना एक मुलगा होता, जो त्यांच्या आयुष्यातील अगदी वाईट प्रसंग, सचिन नावाचा, अगदी लहानपणीच एका छोट्या अपघातात तो त्यांना सोडून गेला। पुढे 3 मुली सुजाता, रीमा आणि सारिका या तिघीही आपापल्या आयुष्यात अगदी वेल सेट आहेत। 7 नातवंड त्यांना आहेत, अगदी गुण्या गोविंदाने त्यांचे नातवंड व मुले आहेत। एक हॅप्पी फॅमिली असा त्यांचा परिवार आहे। गणपतरावांचा जन्म टाकळी तर शिक्षण उगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले। सन 1973 मध्ये आर्मीचे ट्रेनिंग त्यांनी पुण्यात घेतलं। पुढे त्यांचा कार्यभाग आग्रा, नागालँड, जम्मू, आसाम, बिकानेर, बरेली या ठिकाणी त्यांनी आपलं काम चोख बजावलं। त्यांच्या आयुष्यातील नागालँडमधील तामिनलॉ गावच्या मधील एक प्रसंग त्यांना आठवतो। त्या गावातील लोकांना दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी 10 किलोमीटर लांबून जावे लागत असत, पण गणपतराव व त्यांच्यासोबत 45 सैनिकांच्या मदतीने त्या गावात झुलता ब्रिज म्हणजे रोपवेच्या साहाय्याने तेथे ब्रिज बनवण्यात आला। पर्यायाने त्या गावातील लोकांना ते अंतर फक्त 10 मिनिटांचे झाले। त्यामुळे त्या गावातील गावकऱ्यांनी सर्व सैनिकांचा विशेष सत्कार केला। त्या काळातच पंजाब पाकिस्तान बॉर्डरमधील पाकिस्तानी सैनिकांनी हतियार लपवले होते। त्यावेळेस सर्व मिलिटरी फौज, गणपतराव आणि त्यांची टीम त्या ठिकाणी दाखल झाले आणि ते हतियार त्यांचे जप्त करण्यात आले आणि पाकिस्तानी दल पळवून लावले। मागे तुम्ही आणि आपण एका महामारीला सामोरे गेलेलो होतो। गणपतराव देखील या महामारीला काही काळ बळी पडले। त्या महामारीचं नाव म्हणजे कोरोना। गणपतराव व त्यांच्या पत्नी मंगलाबाई यांना देखील कोरोना झाला होता, परंतु अगदी धैर्याने सामोरे जात अगदी सहज कोरोनातून सही सलामत बाहेर आले। थोडक्यात त्यांनी बऱ्याच परिस्थितीला सामोरे जात जीवनाचा प्रवास अगदी सुखद केला। 16 वर्ष आर्मीतून रिटायर झाल्यानंतर आयुर्वेदिक हॉस्पिटल गणेशवाडी पंचवटी नाशिक येथे सिक्युरिटी गार्डची नोकरी त्यांनी तब्बल 25 वर्ष एकाच ठिकाणी चोख बजावली। आज त्यांच्या अमृत महोत्सव वर्षाच्या त्यांना अनगिनत शुभेच्छा देऊया। अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वास, त्याचबरोबर राष्ट्रप्रेम असलेल्या व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा।